नमस्कार. तुमचा मुद्दामध्ये मी निखिला म्हात्रे. आजचा सगळ्यात तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असेल तर तो टोलचा मुद्दा. संपूर्ण राज्यामध्ये यावरून आंदोलन पेटलेलं आहे. प्रकल्पाचा खर्च हा जनतेच्या खिशातून वसूल करायचा अशी भावना जनतेमध्ये प्रबळ झाल्यामुळे टोल विरोधी आंदोलनं पेटत चालली आणि यामध्ये ठिणगी पडली ती कोल्हापूरच्या टोल विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून. त्यानंतर गेली 3 वर्ष हे आंदोलन पेटत चाललंय. यावर्षी तर अगदी टोल नाके जाळण्यापर्यंत, तोडफोड करण्यापर्यंत सगळ्याच पक्षांनी यामध्ये उडी घेतलेली आहे. एवढा हा टोलचा प्रश्न इतका बिकट आणि इतका महत्त्वाचा का बनला, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक. नमस्कार. कोल्हापूरवरून टोल विरोधी कृती समितीचे बाबासाहेब देवकर आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या बरोबर आलेले आहेत. त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. आणि मनसेकडून संजय घाडी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सुरुवातीला मी जाते नवाब मलिक तुमच्याकडेच, कारण तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात. ज्या वेळेला हे सगळे प्रकल्प मंजूर झाले त्याही वेळेला तुम्ही सक्रिय होतात, त्यामध्ये त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये होतात. हा जो प्रश्न आहे टोलचा, नेमका का इतका बिकट होत चालला? असं आहे की या देशामध्ये टोल नव्याने आलेला नाही. आपण या देशामध्ये सुरुवातीला PWD इतर राज्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखाद्या नदीवर पूल बांधत असतील आणि ब्रिजेससाठी स्वतः गुंतवणूक करून मग त्याच्या टोलच्या माध्यमातून पैसे परतफेड घेण्याची ही प्रथा या देशात होती. नंतरच्या काळामध्ये खाजगी माध्यमातून गुंतवणूक करून राज्याच्या देशाचा विकास करण्याचे धोरण या देशाने स्वीकारल्यानंतर आपल्या राज्यामध्ये सुरुवातीला प्रथम मुंबई पुणे एक्सप्रेस, मुंबईतले 57 उड्डाणपूल, हा सगळे टोलच्या माध्यमातून हे सगळे प्रकल्पाला सुरुवात झाली. देशामध्ये अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी जे त्यांच्या ईस्ट वेस्ट कॉरिडॉर होता, हे सगळे प्रकल्प टोलच्या माध्यमातून उभे केले पाहिजे. आणि भाजपने त्याचा प्रचार करून का एकच असा पर्याय आहे, या टोलच्या माध्यमातून आपण देशाच्या राज्याचा विकास करू शकतो. आणि जगभर ही जी टोल सिस्टम आहे लोकांनी स्वीकारलेली आहे आणि एक सक्सेसफुल मॉडेल आहे. माझ्या पक्षाच्या या धोरणाला कधी विरोध राहिलेला नाही. आपल्याला देशाचा विकास करण्यासाठी किंवा राज्याचा विकास करण्यासाठी यूज पे अँड यूज या धर्तीवर ही सगळी कामं झालेली आहे. पण आजच्या घडीला प्रत्येक माणसाला असं वाटते की कुठे ना कुठे आपण पॉप्युलिस्ट एखादा विषय घेऊन जनतेसमोर जाऊ, त्याच्यात विरोधात उभं राहू, लोकांना भडकून टाकू आणि त्या माध्यमातून आपल्याला राजकारण करता येते. पण मला वाटते कुठेतरी जर आपल्याला जग, म्हणजे आपण जेव्हा सांगतो की जग हा पुढे चाललेला आहे, चायनाशी आपला स्पर्धा आहे किंवा जगातले जे नॉर्थ ईस्ट, फार ईस्टचे जे सगळे कंट्रीज आहेत, थायलंड असतील, मलेशिया असतील, सिंगापूर असतील, या सर्व ठिकाणी जी इकॉनॉमी आहे या पद्धतीने इकॉनॉमी चाललेली आहे. आणि जगाचं बरोबर उभं राहण्यासाठी या पद्धतीने जर गुंतवणूक झाली नाही तर देश किंवा राज्य पुढे जाऊ शकत नाही. ही परिस्थिती आहे. नवाब मलिकजी, यामध्ये गुंतवणूक करण्यास कोणाचीही ना नाहीये. मात्र यामध्ये जर पारदर्शकता ठेवली असती, जनतेला विश्वासात घेतलं असतं, संबंधितांना विश्वासात घेतलं असतं तर नक्कीच हा प्रश्न सुटू शकला असता. कोल्हापूरचं उदाहरण आपल्या समोर आहे. कोल्हापूरचा तो रस्ता बनवताना त्या ठिकाणी जनतेला, महापालिकेला कोणालाही विश्वासात घेतलं नाही आणि आज जे आंदोलन त्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे ते त्याचं एक प्रतीक आहे. बाबासाहेब, नेमकं कुठे चुकलं? या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा कोल्हापूर हा प्रोजेक्ट आला त्याची 2002 पासून ही प्रक्रिया चालू झाली आणि खऱ्या अर्थानं त्यामध्ये वेगवेगळ्या MSRDCकडे हा प्रोजेक्ट ज्यावेळा आणायचा त्यावेळा त्याच्यावर विचारणा झाली. परंतु त्यानंतर महानगरपालिका, MSRDC आणि त्यामध्ये आलेली जी करारानुसार आलेली जी कंपनी आहे, म्हणजे टेंडर प्रोसिजरनं आलेली IRB ही कंपनी आली, त्या माध्यमातून ज्यावेळा याचं सर्वेक्षण झालं ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण झालं गेलं. शासनाच्या माध्यमातून टोल शहरांतर्गत रस्ते व्हायला पाहिजेत हे आम्हाला मान्य आहे, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन ते नेमके किती किलोमीटरचे आहेत, त्या ड वर्ग महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये त्याची एकूण लांबी, त्यावेळेचे पूर्वीचे असणारे रस्ते, याचा विचार करून जर खऱ्या अर्थानं त्याचं योग्य मूल्यांकन झालं असतं, कदाचित जनतेला विश्वासात घेऊन योग्य मूल्यांकन झालं असतं आणि मग या पद्धतीनं त्याचे विचार झाला असता तर शक्य यामध्ये काय अडचण आली नसती. परंतु मुळात जनते तिथल्या कोल्हापूर शहरातल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, ज्या पाणी आणि आरोग्याच्या महत्त्वाच्या ड्रेनेज लाईन्स असतील, युटिलिटी शिफ्टिंगसारखे विषय असतील, पाण्याच्या लाईनच्या बाबतीत
ते सगळे विचारात न घेता त्या ठिकाणी IRB ही कंपनी आणली, त्या ठिकाणीच मोठा त्या ठिकाणी काळाबाजार झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं ती ज्यावेळेला कंपनी आली त्यावेळेला या राज्यामध्ये अशा अनेक ठिकाणी ह्या कंपनीनं काम केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जर काम पाहिलं तर निश्चितपणानं त्यामध्ये धागेदोरे चुकीच्या पद्धतीने आपल्याला हाती लागतायत. आणि खऱ्या अर्थानं प्रोजेक्टची कॉस्ट मग ती ठरत असताना ती वसूल करायला दिलेला कालावधी यामध्ये गल्लत आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूरचे जे रस्ते आहेत ते निश्चितपणाने निकृष्ट दर्जाचे पण त्या नक्कीच, ठिकाणी म्हणजे टोल वसुलीमध्ये कुठेही पारदर्शकता नाही. हरीश रोकेची मी थोडंसं तुमच्याकडे येते. काँग्रेसने कधीच हा प्रश्न प्रायोरिटीनं पाहिला नाही, म्हणजे टोल विरोधातलं आंदोलन सुरू आहे तरीही हा प्रश्न सोडवावा किंवा या संदर्भामध्ये लोकांमध्ये जाऊन त्यांच्यात काहीतरी ही माहिती द्यावी, पारदर्शकता ठेवावी, यासाठी काँग्रेसनं कधीच प्रयत्न केला नाही. का ही प्रायोरिटी ठेवली नाही काँग्रेसकडनं? नाही, मला कळत नाही. या ठिकाणी आमचं आघाडीचं सरकार आहे आणि एक गोष्ट आहे की हे जे रस्ते जे बांधले जातात पायाभूत सुविधा देण्यासाठी म्हणून, हायवेज वगैरे जे आहेत, हे जे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, ही जी त्रिसूत्री जी आलेली आहे या विकासाच्या कामामध्ये, ती काय आज आलेली नाही आहे. त्याची पायाभरणी जी आहे ते NDAचं सरकार असताना, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना ही योजना आली. आणि मी आपल्याला सांगतो की पुणे आणि मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो एक्सप्रेस हायवेचं फार मोठं कौतुक केलं जातं की नितीन गडकरीने हे सगळं केलं. आणि त्याच्यामध्ये पहिल्या प्रथम ह्या म्हैसकरला आणण्याचं काम, ही मक्तेदारी जी सगळ्या ठिकाणी आपल्याला जी म्हैसकरची दिसते, यांचे जे ताते होते किंवा त्यांना आशीर्वाद देणारी जी मंडळी होती ती भारतीय जनता पक्षामधली होती. आणि आज मुंडे राजकारणासाठी लोकांच्या मध्ये येऊन सांगतात की आमचं जर सरकार आलं तर आम्ही टोल बंदी करू. अशा प्रकारच्या लोकांच्या मध्ये जाऊन वल्गना करणं हे जे आहे ते लोकांची दिशाभूल करण्यासारखं आहे. मी आपल्याला सांगतो की हे जे पायाभूत सुविधा करण्यासाठी म्हणून एक गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की पूर्वीच्या काळामध्ये आणि आजच्या एक 10 वर्षाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे देशपातळीवरती होत आहे. सगळे देशामधले जे हायवे, जे प्रमुख हायवे आहेत, ते आज तुम्हाला मान्यच करावं लागेल की पूर्वी 10 वर्षापूर्वीची त्यांची जी अवस्था होती आणि आजची अवस्था याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. मी सांगतो एखाद्या ठिकाणी एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला मला 3 तास लागत होते, आता मी 5 किंवा 10 मिनिटांमध्ये जाऊन पोहोचू शकतो. ही सुधारणा झालेली आहे. मला एक मी आपल्याला सांगतो की 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी ज्या वेळेला हे हायवे किंवा हे रस्ते बनवले गेले त्यावेळेला त्या कंपनीच्या बरोबर काहीतरी करार वगैरे केलेला असेल. आता मी फार तर एवढंच म्हणेन की हा जनतेचा रेटा बघून कळलं का नाही, याचं पुनर्मूल्यांकन होण्याची गरज आहे. कारण आणि त्याच्यासाठी म्हणून ते कंपनीचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी, लोकांचे प्रतिनिधी, असा कुठला तरी एखादा व्हाया मीडिया, परंतु ही जी गोष्ट जी आहे ती चुकीचीच आहे, वाईटच आहे, बरोबरच नाही, सगळंच याच्यामध्ये चुकीचं झालेलं आहे असं जे भासवलं जातं किंवा दाखवलं जातं किंवा आज काँग्रेस पक्षाला काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारला जे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बसवलं जातं हे जे आहे ते चुकीचं आहे. हे आमच्या महाराष्ट्रामध्ये नाही, संपूर्ण देश पातळीवरती ही योजना राबवली जाते. संजय खाडे, मी थोडंसं तुमच्याकडे येते. तुम्ही सुद्धा टोल विरोधी आंदोलन सुरू केलेलं आहे, तुमची या संदर्भातली काय भूमिका होती? प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हे आंदोलन सुरू केल्यानंतर लोकांना पटू लागलं की हे टोलमुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता काही कालावधीनंतर ते आमचं आंदोलन थांबवलं गेलं, परंतु आम्ही ते नुसतं आंदोलन करून थांबलो ना. आम्ही हायकोर्टामध्ये 2 याचिका एप्रिल 2013 मध्ये दाखल केलेल्या आहेत आणि त्याची आता सुनावणी सुरू आहे. आणि हे कोल्हापूरमध्ये जे आंदोलन झाल्याच्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये असं सगळ्याच पक्षांना वाटू लागलं की महाराष्ट्र टोल फ्री व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आता ह्या चर्चा व्हायला लागल्या. मला एक ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आजही करू शकतात सत्ताधारी किंवा सरकारनं किंवा लोकप्रतिनिधीने ठरवलं तर महाराष्ट्र हा टोल मुक्त होऊ शकतो. याचं उदाहरण मी काही पुस्तकं वाचली, त्यामध्ये 1830 साली ज्या वेळेला पहिला कॉजवेचा जो आणि बँड्राचा ब्रिज बांधला गेला, हा खाजगीकरणात म्हणजे जिजीबाई, जमशेदजी जिजीबाई यांच्या पत्नीने 1.5 लाख रुपये दिले, त्याच्यावरती हा ब्रिज बांधला आणि त्याच्यावरती टोल घेतला गेला नाही. म्हणजे मला असं वाटतं किंवा कोल्हापूरच्या जनतेलाही असं वाटलं असणार
की निश्चितपणानं हा आमचा अविश्वास आहे, आमचा विश्वासघात केलाय की काय. आज सन्माननीय 2 मंत्री महोदय राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून येऊन आम्हाला एक सांगतात आणि मुख्यमंत्री साहेब याच्यातून तो भडका त्या ठिकाणी उडालेला आहे. नक्कीच. आणि खरंच महानगरपालिका हा टोल देऊ शकतात का? टोलचे जे काही पैसे असतील ते खरंच या कंपन्यांना देऊ शकतात का? एवढ्या सक्षम आहेत का महानगरपालिका? याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. याचं उत्तर मी बाबासाहेब तुमच्याकडनं घेणार आहे. मात्र वेळ झाली आहे एका ब्रेकची. शुरू में गुस्सा भी आया कि भाई मैंने ऐसा क्या कर दिया, जो उसमें वो लिख रहे हैं उसी किस्म के रोल मैं करता हूँ. त्रिलोकनाथ जब पैदा हुआ था तो ऑलरेडी उसके माथे पे तिलक के साथ ही पैदा हुए थे. करिए ना कोई वादा किसी से, करिए ना. उस छवि को पकड़ के फिर जितने भी, और बहुत फिल्में मिली उस बात की, कितना पॉपुलर हो गया था ना बुनियाद. कहीं आप फिर से अखाड़े जाना तो शुरू नहीं करने वाले हो? अब उसके लिए वक्त ही कहाँ. आलोकनाथ इतना संस्कारी है कि उसके घर में जो 2 कुत्ते हैं, उसके पेट्स जो हैं, वो भौंकते नहीं हैं, बाऊजी करते. एन्काउंटर विथ प्रीती सोमपुरा रविवारी दुपारी 12:30 वाजता. शिवसेनेचा भव्य शेतकरी मेळावा 19 जानेवारीला दुपारी 2:30 वाजता. स्थळ राजगुरुनगर, खेड, पुणे. प्रमुख मार्गदर्शक उद्धवजी ठाकरे. प्रमुख उपस्थिती गजाननजी कीर्तीकर व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. नवाब मलिकजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. थोडंसं बाबासाहेब येणार आहे मी तुमच्याकडे. तुम्ही म्हणालात की इतर राजकीय पक्षांनी टोल विरोधामध्ये आंदोलनं सुरू केली आणि त्यातून मलिदा खाण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा पॉलिटिकल पक्षांनी. मात्र राष्ट्रवादीनं सुद्धा बारामतीमध्ये आंदोलन केलं होतं. तीच मी म्हणतोय की आता काही मुद्दे उपस्थित झाले. सन्मान्य गाडी साहेबांनी सांगितलं की मुंबई बांद्राचं पूल टोल मुक्त, म्हणजे त्या काळात टोल लावले नाही आणि बांधण्यात आला. 1810च्या दशकामध्ये त्यांनी शतकामध्ये सांगितलं. मला वाटतं की ते दानशूरनी दान केल्यानंतर ते ब्रिज बांधण्यात आलेलं आहे. आजच्या घडीला जी टोलची पॉलिसी आहे ते म्हणजे गुंतवणूक आणि तुम्ही त्याचे नंतर वसूल करा, या पॉलिसीच्या आधारावर सगळी कामं चालते. आता गाडी साहेबांचं म्हणणं आहे की तिकडे आंदोलनं झाली, हसन मुश्रीफ साहेबांनी, सतेज पाटील साहेबांनी आश्वासन दिल्यानंतर टोल वसुलीला ते तिकडे गेले आणि भडका झाला. खरं तरी ND पाटील साहेब यांचे उपोषण तोडत असताना सगळी आश्वासनं देण्यात आली. त्याच्यात एक आश्वासन असा होता की कोल्हापूर जिल्ह्यातल्या गाड्यांना आपण टोल वसुलीची परवानगी देऊ नाही, बाहेरून गाड्या आले की त्याला आपण परवानगी देऊ. आता ते होत असताना संध्याकाळी नारेल पाणी ND पाटील साहेबाला सर्व कार्यकर्त्यांना पाजण्यात आला. आंदोलन संपला, बातमी आली, टोल मुक्त झाला आणि महेशकरच्या तिकडे टोल प्लाझा होते. पण जेव्हा निर्णय होतो की बाहेरच्या गाड्यांना हा टोल वसुली चालू राहील, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाहेरची गाड्या आली की टोल भरावा लागेल असा निर्णय. मग टोल प्लाझा तिकडून हटणार नाही हे पण निर्णय त्याच्यात होता. शिवसेनेच्या लोकांना वाटलं की आता हे काहीतरी आपल्याला याच्यातून राजकीय जे मायलेज घ्यायचे ते मिळणार नाही. त्यासाठी ती लोक तिकडे गेले. बाचाबाची सुरू झाली, सर्व पक्षीय कार्यकर्ते झाले, कसं वसूलताय आणि याच्यातून त्यांनी दगडफेक, पेटवा पेटवी हे सगळे सुरू करून परिस्थिती हाताची बाहेर गेली. निर्णय आता झालेलाच आहे टोल मुक्त करायचा. महानगरपालिका त्याच्यात पैसा कसा करणार आहे ते निर्णय घेणारच आहे. ND पाटील साहेबांनी सांगितलं की जे गव्हर्नमेंटनी एक इन्क्वायरी बसवली होती त्याच्या कमिटीचा काय अहवाल आलेला आम्हाला सुपूर्द करा, ते देण्याचं झालंच आहे. जे युटिलिटी शिफ्टिंगबाबत 22 कोटी रुपये त्यांनी कलेक्टरकडे हे जमा केलंच आहे. आता कुठल्या पद्धतीने त्याला एक्झिट द्यायचं काय किंवा त्यांना इतर माध्यमातून त्याचे पैसे परत करायचे आहे. 220 कोटीच्या हा सगळा करार होता 30 वर्षासाठी. आता त्यांचं म्हणणं आहे की 500 कोटी सुरुवातीला म्हणत होते, आता 1000 कोटी ते म्हणताय. कोर्टात विषय गेलेला आहे. याच्यातून असं काय मुक्तता होईल? आता कोर्टासमोर निर्णय सरकार आणि महानगरपालिका सर्व बसून कोर्टामध्ये एफिडेव्हिट फाईल करून मार्ग काढणार. पण टोल मुक्त महाराष्ट्र ही जी संकल्पना आहे आपण करून टाकू.
मग जे गुंतवणूक झालेली आहे ते पैसे कोण देणार हा एक मोठा विषय आहे. ते कुठून येणार? कोणीतरी मुंडे साहेब आता टोल मुक्त महाराष्ट्र सांगताय. मग हे दानशूर म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे सगळे येडुरप्पा आहे किंवा इतर सगळे जे नेते आहे त्यांनी लुटून जे पैसे ठेवलेले ते आणून ओतणार आहे का टोलमुक्त करण्यासाठी? हे प्रश्न पण या जनतेला अपेक्षित आहे. टोलमुक्त करायचा निर्णय आपण घ्यायचा आहे. मग या राज्यामध्ये जे पैसे उपलब्ध आहेत त्या पैशातून आपण राज्याचा विकास करू. मग जग कुठे आणि महाराष्ट्र कुठे, देश कुठे आणि महाराष्ट्र कुठे? गुजरातमध्ये टोलाला विरोध भारतीय जनता पक्ष किंवा त्या सर्व पक्षाचे नाही. मोदींनी कितीही टोल वसूल करा त्याला विरोध नाही. इथे नुसता लोकांची कुठेतरी सिंपथी मत मिळवणं हा उद्दिष्टानं जर कोणी लोकांची दिशाभूल करत असेल तर महाराष्ट्र जे नंबर 1 आहे त्याला भाजप कट कारस्थान करून नंबर 5 वर घेऊन जाण्याचा त्यांचे प्रयत्न आहे असं मला वाटतं. मलिकजी, तुम्ही हा एक छान मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. हरीश रोगेजी, मला उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे या ठिकाणी. नवाब मलिकजी आता म्हणाले की मग हा पैसा जो आहे, गुंतवणुकीचा जो पैसा आहे तो कोण देणार, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कालचीच मुख्यमंत्र्यांची घोषणा होती की पुणे रिंग रोड आणि त्यानंतर वांद्रे वर्सोवा लिंक रोड ह्याच्यावर कुठलाही टोल आकारला जाणार नाही. मग जनतेच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे का? किंवा मग हा खर्च जर सरकार देऊ शकतं तर मग दुसऱ्या बाजूने जो राज्यभरामध्ये जे रस्ते बनवलेले आहेत त्यांच्या संदर्भात ठोस निर्णय का नाही घेऊ शकला सर? आता तुम्ही जे 2 प्रोजेक्ट जे सांगितलेत की एक मुंबईचा आणि एक पुण्याचा, हा सुरुवातीपासूनच जो आहे तो काही टोल घेऊन तो करायचा आहे असं काही नाहीये. हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकार आणि केंद्र शासन या दोघांच्या सहयोगामधून हे 2 प्रोजेक्ट व्हायचे आहेत आणि अशा प्रकारचा तो निर्णय आहे. दुरुस्त करू याच्या टोल फ्री जे आपण सांगतो ऑलरेडी सेस ऑन पेट्रोल, सेस ऑन डिझेल, म्हणजे थेट टोल नाके न बसून सेसच्या माध्यमातून गुंतवणूक मिळते. म्हणजे रिटर्नची पॉलिसी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून हे पैसे वसूल होणार आहे. म्हणजे असं फुकट नाहीये. आणि देशभरात नाही, रोगे साहेबांचं काय आहे? नाही, म्हणजेच काय सांगतो की सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग जे आहेत ते विकासासाठी काढले जातात. आणि आता मगाशी जे म्हटलं आपण, नवाब मलिक म्हणाले की आमचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, हो घातलेले त्यांचे पंतप्रधान, आणि ते आता सत्तेत येणारा तसं हे मुंगेरी लालके स्वप्न ते बघायला लागलेले आहेत. त्याने म्हटलं की टोल मुक्त महाराष्ट्र करायचं आहे, टोल मुक्त महाराष्ट्र करायचं आहे. महाराष्ट्रामध्येच का टोल मुक्त? तुमचं उद्या सत्तेमध्ये आल्यानंतर संपूर्ण भारत देश टोलमुक्त करणार आहोत असं तुम्ही का नाही म्हणत आहात? आणि एक गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा की आतापर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि आतापर्यंत झालेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कोणी द्यायची आहे आणि मग याच्या पुढचा जो विकास आहे तो कोणी करायचा आहे या बाबतीत याची सुद्धा उत्तरं कुठेतरी आपल्याला शोधावी लागतील. आणि म्हणून व्यावहारिक जे आहे दृष्टिकोन शासनाचा जो आहे तो व्यावहारिक असला पाहिजे. या ठिकाणी मी आपल्याला सांगतो कोल्हापूरच्या बाबतीमध्ये हसन मुश्रीफ आणि आमचे ते पाटील त्या ठिकाणी गेले. त्यांचा मतदारसंघ आहे तो, त्यांचा विभाग आहे, त्यांचं कार्यक्षेत्र आहे. लोकांच्या मध्ये किंवा लोकांच्या चळवळी ज्या वेळेला होतात त्या चळवळीमध्ये जाऊन त्यांचं सांत्वन करणं किंवा त्यांना समजावून सांगणं परिस्थिती हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्याप्रमाणे ते गेले. एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी त्याने जो काही निर्णय जाहीर केला कळलं का नाही, त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर म्हणजे शासनाबरोबर त्यांनी तशी काही चर्चा वगैरे केलेली नव्हती की मुक्त करायचंय. मग त्याच्यामधून त्यांनी ज्या वेळेला आश्वासन दिलेलं आहे त्यावेळेला त्या आश्वासनाच्या दृष्टीने त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याच्या दृष्टीने त्यांचा जरूर प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न ज्या वेळेला होईल त्यावेळेला आघाडी सरकारकडून सगळ्या प्रकारचं सहकार्य त्यांना देण्यात येईल. आणि एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायला पाहिजे की आपण कोल्हापूरच्या महानगरपालिकेने तो ठराव केलेला आहे म्हणजे त्यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. आणि मग समजा जर व्हाया मीडिया काढायचा झाला किंवा काहीतरी जर सोल्युशन काढायचं झालं तर काय हजारो कोटी किंवा शेकडो कोटी वगैरे महानगरपालिकेला द्यावे लागतील असं काय मला वाटत नाहीये. त्याच्यामध्ये साधारणपणे एक कोटीमध्ये 1 कोटी महानगरपालिकेने दर वर्षाला त्या ठिकाणी घातलं आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून तर हा प्रश्न सुटू शकतो. नवाबभाई जसे म्हणाले तसं खरोखर ह्या महाराष्ट्राला जर बकाल करायचं नसेल आपल्याला तर याचा गांभीर्याने सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. लोकांना रस्ते हवेत, विकास हवा आहे, सगळं हवं आहे. फक्त जनतेची अशीच अपेक्षा आहे जी आम्ही जनतेमध्ये वावरतो त्यावरून सांगू शकतो की लोकांना याच्यामध्ये कुठेतरी काळाबेरा आहे, याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होतोय हे दिसता कामा नये, म्हणजे हे होता कामा नये अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. प्रत्येक
प्रत्येकाच्याच बोलण्यामध्ये एकच मुद्दा होता, तो म्हणजे पारदर्शकपणा. आणि हा पारदर्शकपणा कधी येईल? जेव्हा ऑडिट होईल. मग या सगळ्या वसुलीचं आणि प्रकल्पाच्या खर्चाचं ऑडिट का नाही होत? म्हणजे तुम्ही म्हणता की गेली 10 वर्ष, आत्ता 10 वर्षामध्ये बराच विकास झालाय, रस्ते चांगले झालेत. मग अशा वेळेला ही पारदर्शकता ठेवणं, हे ऑडिट करणं सरकारला सहज शक्य होतं आणि दर 6 महिन्यांनी हे ऑडिट आपण करू शकतो आणि जनतेसमोर हे सगळं पारदर्शकपणे पुढे ठेवू शकतो. मग का नाही होऊ शकत हे? याचं पुनर्मूल्यांकन व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला जनतेमधून अशा प्रकारचा उद्रेक होतो त्यावेळेला शासनाला सुद्धा गंभीरपणे त्याचा विचार करावा लागतो. परंतु ह्यांचा उद्रेक होतोय किंवा राजकारणासाठी कोणीतरी आंदोलन करतंय म्हणून हे सगळं मोडूनच टाका असं जर म्हटलात तर महाराष्ट्र पुढे जाणार नाही. नवाबाईने म्हटलं त्याप्रमाणे मग महाराष्ट्राचा कलकत्ता किंवा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून गांभीर्याने या पुरोगामी महाराष्ट्रातल्या समंजस राजकारणी पुढाऱ्यांनी सुद्धा आग लावणारी जी मंडळी आहेत, ज्यांना फार लवकर घाई झालेली आहे सत्तेमध्ये बसण्याची, त्या मंडळींना ओळखून या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आपली आंदोलनं पुढे गेली पाहिजेत. एवढी माझी प्रामाणिक आपल्याला विनंती. आपण जे एक मुद्दा उपस्थित केलेला आहे ऑडिट बाबत, या राज्यामध्ये वारंवार ऑडिट करा या प्रकारे सगळी मागणी येत राहत आहे. आपल्या राज्याच्या कारभार या तपासण्यासाठी कॅग नावाची यंत्रणा आहे. कॅग सगळ्या सरकारच्या व्यवहाराच्या ऑडिट करत राहते. त्याचे 2 विभाग आहे, एक आहे ऑडिट आणि एक आहे अकाउंट. लोकांना माहीत नसेल, या राज्यामध्ये हे 3-4 डिपार्टमेंट असे आहे जिथे अकाउंटमध्ये कॅगची लोक तिकडे अपॉइंट केलेले असतात. की कॅग कडून ऑडिट होतं हे आम्ही मान्य करतो. मान्य आहे की हे ऑडिट केलं जातं, टेंडर देताना हे ऑडिट केलं जातं. मात्र ज्यावेळेला प्रकल्प पूर्ण होतो त्यावेळेला प्रकल्पाचे आकडे इतके फुगलेले असतात. तेच मी म्हणतो ना, आपण बोलायला असं आहे, जे सिस्टम आहे आजपर्यंत कोणी मानायला तयारच नाही होते. त्यांचं म्हणणं होतं सगळे प्रोजेक्ट झाल्यानंतर ऑडिट होते. पण ही यंत्रणा ॲट सोर्स वाईल मेकिंग टेंडर डॉक्युमेंट, म्हणजे टेंडर डॉक्युमेंट आम्ही हा खाजगीकरणाच्या माध्यमातून हा टेंडर काढतो, इतके गाड्या होणार, इतके वर्षामध्ये हे पैसे, त्याच्यावर व्याज, त्याच्यावर देखभाल दुरुस्ती, हा सगळे खर्च करत असताना एस्टिमेट टेंडरचे कॉस्ट असे आहे. जेव्हा हे टेंडर बिड डॉक्युमेंट जाहिरातीसाठी जात आहे त्या अगोदर ही सगळी तपासणी केल्याशिवाय कुठलेही डॉक्युमेंट, इरिगेशन डिपार्टमेंटचे टेंडर असतील, PW डिपार्टमेंटचे टेंडर असतील, त्यांना टेंडर काढता येत नाही. म्हणजे ॲट सोर्स कॅगची लोक बसलेली आहे, नंतर त्याच्यातून काय गोंधळ होते असं बोलणं योग्य नाही. हा, कारण काय, आज वर्ली सी लिंकला गाड्या जे एस्टिमेट केली होते ते कमी आहे. पण काही रस्ते असे जिथे आपण गृहीत धरलो की 2000 गाड्या दिवसात जातील, आता तिथे 10,000 आहे. म्हणजे जे विकास दर या देशातले हे, त्यांच्या घरात 1 गाड्या होती, आता 5 गाड्या आहे. ज्या सिटीमध्ये गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणजे एक एस्टिमेशन जे होता ते त्या काळामध्ये कुणाला माहित नव्हता की इतकी इकॉनॉमी झपाट्याने वाढणार आहे. त्याला एकच उपाय आहे की आपल्या राज्यामध्ये एक इन्सेंटिव्ह क्लॉज म्हणून आपण PWDला टाकला की वेळेत जर प्रोजेक्ट पूर्ण केला तर काही आम्ही देणार नाही, अगोदर तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण केला तुम्हाला इन्सेंटिव्ह देऊ, डिले झाला तर तुमच्याकडून कंपन्सेशन घेऊ. हे जे क्लॉजेस आहे तसा एक क्लॉज आपल्याला टाकता येते. BOT मध्ये करत असताना आपण की तुम्हाला नफा 24%, 25%, 30% आम्ही देऊ. जर त्याच्यापेक्षा जास्त वाढला की आम्ही 50% शेअरिंग घेऊ. आणि तसंच जेव्हा आपण नफेमध्ये भागीदार ठरणार तेव्हा जर लॉस झाला तर आम्ही त्याच्यात भरपाई करू. या पद्धतीने नवीन धोरण आपण स्वीकारलं की ही शंका निर्माण होणार नाही. असा कुठेतरी बदल केला पाहिजे. शुरू में गुस्सा भी आया कि भाई मैंने ऐसा क्या कर दिया, जो उसमें वो लिख रहे हैं उसी किस्म के रोल में करता हूँ. त्रिलोकनाथ जब पैदा हुआ था तो ऑलरेडी उसके माथे पे तिलक के साथ ही पैदा हुए थे. करिए ना कोई वादा किसी से, करिए ना. उस छवि को पकड़ के फिर जितने भी, और बहुत फिल्में मिली उस बात क्योंकि इतना पॉपुलर हो गया था ना बुनियाद. कहीं आप फिर से अखाड़े जाना तो शुरू नहीं करने वाले हो? अब उसके लिए वक्त ही कहाँ. आलोकनाथ इतना संस्कारी है कि उसके घर में जो 2 कुत्ते हैं, उसके पेट्स जो हैं, वो भौंकते नहीं, पाऊजी करते. एन्काउंटर विथ प्रीती सोमपुरा, रविवारी दुपारी 12:30 वाजता.
नाशिकच्या आनंदाचा महोत्सव सिंडिकेट बँक प्रायोजित नाशिक फेस्टिवल 2014 संकल्पना भुजबळ फाउंडेशन एंटरटेनमेंटचा धमाका ग्रँड फिनाले ऋतिक रोशन, मिका सिंग, बिपाशा बासू, चित्रगंधा सिंग, सुनील ग्रोवर, सचिन पिळगावकर, गोहर खान, हुसेन. रविवार दिनांक 19 जानेवारी, गोल्फ क्लब मैदान, नाशिक. की गेल्या 5-7 वर्षामध्ये जो रस्ता झाला तो सुरुवातीला 1-2-3 वर्ष आपल्याला त्या रस्त्याचा लाभ घेता आला. मग तिथलं व्हेकल पॉप्युलेशन, तिथं झालेला रस्ता, त्यानंतर चालू झालेलं 6 पदरीकरण आणि यामध्ये ज्यावेळेला जनतेला खऱ्या अर्थानं 5-7 वर्षामध्ये ज्या काही गोष्टीचा त्या आनंद घ्यायचा होता त्या रोडवरनं जातानाचा, तो आनंद एका बाजूला घेता आलेलाच नाही. आणि दुसऱ्या बाजूला ऑडिट करत असताना हे मुद्दे लक्षात येतात असं नवाब साहेबांचं म्हणणं आहे. परंतु पॅरलल ऑडिट चालू असतं. परंतु आज तागायत त्या रोडवरून वाहनं जातात किती, रोज रोड टॅक्स जमा होतो किती आणि त्याचं रोड टॅक्स जमा झाल्यानंतर जो टोलच्या रूपाने जो जमा होतो तो नेमका झाला किती याचं कुठेही ते बघत नाहीत. आणि पूर्वीच्या माझं तर असं मत आहे यामध्ये अधिकारी पदाधिकारी असं आहे की एखादा टेंडर करत असताना कालमर्यादा एकदा सरकारने ठरवून दिली की 10 वर्ष तुम्ही वापरलं पाहिजे आणि नंतर आम्हाला परत करा. 20 वर्ष असतील, 30 वर्ष असतील, मग सरकारच्या अधिकार सर्व त्यांच्याकडे. 30 वर्षानंतर या कंडिशनमध्ये रस्ता आम्हाला परत करा हे सगळे टेंडर डॉक्युमेंटमध्ये असत आहे. तुम्ही एकदा दिल्यानंतर दरवर्षी तुम्ही का मोजत नाही, असा होऊ शकत नाही. आणि वेन यू आर इन अ बिझनेस, तुम्ही जेव्हा धंद्यात असताय, धंद्यामध्ये करार केल्यानंतर करार तुम्हाला मागे घेता येत नाही, विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे आता शिवडी नावा हा टेंडरसाठी लोकांसमोर येत नाही, कारण या राज्यामध्ये कधीही हे टिकणार काय हे विचारता कुठेतरी अडचणी ठेवलेले असते. 30 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष हे जेव्हा केलं जातं खऱ्या अर्थानं आज जनतेमध्ये जो संतोष आहे त्याचं कारणच एक आहे की एखाद्या प्रोजेक्टमध्ये खाजगी मक्तेदार आणायचा आणि तो खाजगी मक्तेदार आणत असताना सुद्धा त्यामध्ये काहीतरी देण्या घेण्याचा व्यवहार करायचा, तो वसूल करत असताना देण्या घेण्याचा व्यवहार करायचा आणि त्याला संधी पुढे जास्त वेळ वसूल करायला सुद्धा देण्या घेण्याचा व्यवहार करायचा. अशा पद्धतीनं हे जे डावे लोक आहेत त्यांनी जाऊन चायना बघावे. चायना सांगताय की खाजगी गुंतवणुकीतून विकास करणं हे योग्य नाही. तुमच्या चायनाच्या मग हे भारतामध्ये का शक्य नाही, हे महाराष्ट्रामध्ये का शक्य नाही, हे भारतामध्ये का शक्य नाही, हे महाराष्ट्रामध्ये का शक्य नाही. चायनामध्ये या पद्धतीने 1991 साली कुठेतरी खाजगीकरण उदारीकरणाचं जो धोरण देत नाही हे 90 साली जेव्हा भारतामध्ये आलं, तुमच्या वैचारिक भांडण आमच्याशी राहील. त्याच्यावरचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे शासन ज्या वेळेला अशा प्रकारचा करार करत असतो त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर, त्यावेळेला त्याच्यामध्ये एखादी क्लॉज ठेवण्याची आवश्यकता आहे की बाबा तुमचं प्रॉफिट होत असेल तर त्याचा भागीदार आम्ही असू आणि जर लॉस होत असेल तर त्याचे भागीदार सुद्धा आम्ही असू आणि एक दर 5 वर्षाने किंवा दर 10 वर्षाने याचं पुनर्मूल्यांकन केलं जाईल. अशा प्रकारचा जर क्लॉज त्याच्यामध्ये ठेवला गेला तर त्याच्यामधून एक मार्ग निघू शकतो. परंतु जर तुम्ही म्हटलं की आम्ही मुक्त करून टाकणार आहोत, मुक्त केला तर हा महाराष्ट्र विकास मुक्त होत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमच्यासारख्या जबाबदार लोकांनी, राजकारण न करणाऱ्या, जनतेचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या लोकांनी सुद्धा वास्तविकता समजून कळलं का नाही, कोणाला साथ द्यायची त्याचा निर्णय आपण करायला पाहिजे. एवढंच मी आपल्याला जे म्हणाले ना त्याच्याशी मी अतिशय सहमत आहे अगदी, की त्यांच्या ज्या टर्म्स कंडिशन टेंडरमध्ये दिलेल्या आहेत त्यांनी त्या फुलफिल केल्या पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरने. परंतु मुळात हे करत नाहीत. बाई पण माझ्याशी सहमत होतील. आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे म्हणा, नाशिकचं ह्या मोठमोठ्या एक्सप्रेस हायवेवरती त्या ठिकाणी नॅशनल अथॉरिटीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी चांगली रुग्णालय असायला पाहिजेत, त्या ठिकाणी रुग्णसेविका असायला पाहिजेत, त्या ठिकाणी एखादे काही टॉयलेट्स काही संख्यांमध्ये असेल. ह्या सर्व गोष्टी पण आपल्याला त्या दिसत नाहीत. आम्ही कर देतोय, टोल देतोय तुम्हाला, याचा अर्थ त्या ठिकाणच्या टोल देणाऱ्या गाडी चालकाला त्या ठिकाणच्या सुविधा मिळायला पाहिजे. या टोल विरोधाच्या आंदोलनामध्ये सगळ्याच पक्षांनी सहभाग घेतला. म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा काही वेगळी नाहीये, राष्ट्रवादीने सुद्धा घेतली. त्यानंतर शिवसेना आहे, मनसे आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आणि अण्णा हजारे यांनी सुद्धा आता या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे इतकं टोल विरोधी आंदोलन आता सुरू झाले, टोल विरोधी वातावरण आता तयार झालेलं आहे. अशा वेळेला ठोस यामध्ये काहीतरी उपाय काढणं आवश्यक आहे. सरकारनं हे गांभीर्यानं घ्यायला नको का?
आता अण्णा हजारे साहेब मोठे व्यक्ती आहे, देशातलं त्यांच्या सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याला कुठलंही चॅलेंज नाही, सुप्रीम कोर्ट पण त्याला चॅलेंज करू शकत नाही. त्या अण्णा हजारे साहेबांनी भुजबळ साहेबाला जेव्हा त्यांनी सगळं उघड केला, भुजबळ साहेबांनी सगळी कागद पाठवले, त्यांनी सांगितलं मी बघितलं, माझं समाधान झालेलं. आता वन्स त्यांनी एकदा सर्टिफिकेट दिल्यानंतर स्वतःच्या निर्णयाला ते कसं काय माघार घेत आहे मला माहीत नाही, मोठी माणसं आहेत त्याच्या बाबतीत मला बोलता येत नाही. पण आता या सर्व परिस्थिती ठीक आहे, निवडणुका आली की सर्व लोक आम्ही सरसवतो. आमच्या पण लोकांनी 2004 साली शिवसेनेने सांगितलं की आम्ही मोफत वीज देऊ, बालासाहेबांनी सांगितलं. आम्ही पण निर्णय घेतला की बाबा मोफत बिलं माफ करा आणि फुकट शेतकऱ्यांना वीज द्या. आम्ही दिल्यानंतर 2005 साली आम्हाला कळलं की हा अव्यवहारिक आहे. नंतर आम्ही तो निर्णय बदलल्यानंतर 2009 साली पुन्हा निवडणुकीत वीज बिल टाकून वसूल करून गेलो तरी लोकांनी आमच्यावर विश्वास दर्शवला. आमचं एकच म्हणणं आहे की नुसता घोषणा करून मतं मिळवण्यासाठी करता येते. आता लोकांनी दिल्लीमध्ये घोषणा केली, काय घोषणा केलेली. आता हळूहळू सर्वांना सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला आलो की तुम्हा सर्वांना आम्ही परमनंट करून टाकू. सगळे जे टेम्पररी स्टाफ आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केलेले आहे त्यांना परमनंट करू. पण या देशातले जे कायदे आहे अबॉलिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट, त्या अंतर्गत त्यांना अबॉलिश तो पद करता येते, माणसं काढता येते, पण त्यांना परमनंट करता येत नाही. सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की नो बॅकडोर एंट्रीज, म्हणजे नवीन जागा भरायच्या असेल तर तुम्हाला जाहिरात देऊन सर्वांना संधी देऊन ते जागा भरावा लागेल. आता आम आदमी पार्टीने सांगितलं आहे परमनंट करू. आता बघू आपण 2 महिने 4 महिने 6 महिने, म्हणजे खोटे भूल थापं देऊन एकदा लोकांना फसवता येते. पण जेव्हा व्यावहारिक राजकारण करत असताना की जी आश्वासनं आहे ते पूर्ण होतील की नाही या पद्धतीने जर आपल्याला या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं असेल तर सर्व पक्षांनी मतासाठी ठीक आहे, आता लोकसभा आहे विधानसभा आहे यासाठी हे सगळी घोषणाबाजी सुरू आहे. आमचे पण कार्यकर्ते सांगताय बारामतीचे पण माफ करा, इथे कोल्हापूरला यांच्यासोबत आमची लोक पण जात आहे, आपण गेलं पाहिजे नाही, लोक मतदान करणार नाही. हा सगळे म्हणजे इमोशनल इश्यूज आहे पण व्यावहारिक नाही. त्यासाठी सर्व पक्षांनी या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जर विचार करायचे असतील ते एकत्रित बसून हा प्रोग्रामी महाराष्ट्र जो अग्रसर आहे सर्व क्षेत्रामध्ये तो कसा अग्रसर राहील, चुकीचे काही निर्णय होत असेल तर त्या बाबतीत बोट दाखवले पाहिजे, त्याच्यात काही अडचण असतील भ्रष्टाचार होत असतील तर त्याला पकडलं पाहिजे. पण विकास मी मोडून काढणार, मतं मिळवण्यासाठी घोषणा करून सगळी परिस्थिती बिघडवणार ही जी पद्धत आहे या राज्यासाठी तो घातक आहे, देशासाठी घातक आहे आणि याच्यातून काही फायदा देशाच्या राज्याच्या आणि जनतेचा होणार नाही. टोलमुक्त महाराष्ट्रासाठी नेमकं काय तुम्ही उपाय सुचवाल, काय करायला हवं सरकारनं? योग्य ऑडिट करून रस्ते तर झालेच पाहिजेत आणि रस्त्याची नेमकी खर्च किती येतो आणि त्यासाठी पारदर्शीपणानं निविदा मागवून जर रस्ते केले आणि योग्य त्या किमतीचा त्याला परतावा देत जर चांगल्या पद्धतीनं नियोजन सरकारनं घेतलं आणि खऱ्या अर्थानं जनतेला सुद्धा असं वाटू लागलं की खरंच हे पारदर्शी आहे, त्यावेळेला लोक सुद्धा या ठिकाणी टोल द्यायला चालू येतील. फक्त ते जनतेला दिसलं पाहिजे, हे जनतेला पटलं पाहिजे आणि अशा पद्धतीने विश्वास संपादन केला पाहिजे. मुंडे साहेब सांगतात पण त्यांनी कसं करणार हे सांगत नाहीत. आत्ताचं आघाडी सरकार पण काय म्हणते की आम्ही याबद्दल विचार करू. तर विचार करत असताना प्रामुख्याने या गोष्टीचा विचार झाला पाहिजे की सर्वसामान्य माणसाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्याचं योग्य पैसे मक्तेदाराला देतात हे सुद्धा कळलं पाहिजे. ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. एक टेंडर डॉक्युमेंट नावा आणि शिवडी वर्लिंग्सचं तयार झालेलं आहे. पारदर्शक यांचं म्हणणं आहे ना, अण्णा हजारे चेअरमॅन करा, तुमचे सगळे नेते ठेवा, त्याच्यात जे ट्रान्सपरन्सी बाबत बोलत आहेत त्यांच्या हवाले आम्ही करून टाकू. त्यांनी सगळे प्रोसेस करून लोकांना आणावे, टेंडर भरून घ्यावे आणि रस्ते बांधून द्यावे. एक ते मोठा असेल तर एखादा राज्यातला सांगा की बाबा हा टोलचा जो रस्ता आहे आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून घेतो हाती आणि आम्ही राबवतो. राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे की तुम्ही करा आणि जबाबदारीने कामं करून दाखवा आणि तुम्हाला देतो. मात्र ते जे पारदर्शकता म्हणतायत त्यामध्ये हे टेंडरची पारदर्शकता नाही म्हणतात, तर जी वसुली होते ती वसुली, त्या वसुलीचं नेमकं काय होतं, तो पैसा कुठे जातो? तुम्ही कन्फ्युजन करता. तो पैसा गुंतवणूकदाराच्या खिसेत जातो हे मान्य आहे, त्याला आपण टेंडर डॉक्युमेंटमध्ये सांगतोय की ही सगळी आपण रस्ते तुम्हाला देत असताना तुम्ही पैसे टाका, टाकत असताना त्याची देखभाल दुरुस्ती करा.
या पद्धतीने रस्ते बांधा आणि नंतर तुम्ही वसुली करा आणि इतका वर्ष वसुली करा, त्यानंतर आम्हाला रस्ता तो परत करा. हा पैसे टोल वसुलीचा ज्या ठेकेदारांना ज्या पद्धतीने टेंडर दिलेले आहे, ॲग्रीमेंट केलेले आहे, त्यांना पैसे वसूल करणं त्याचा अधिकारच आहे. पण एक उपाय त्यावेळेला सुचवलेला होता की वरती ज्या ठिकाणी टोल नाके आहेत त्या ठिकाणी किती वर्ष ही वसुली केली जाणार आहे ते, आणि त्यानंतर तुम्ही जे एकदा का टोल तुम्ही भरल्यानंतर ते त्याच्यात मायनस व्हायला पाहिजे. जो काही खर्च असेल तो प्रत्येक व्यक्तीला तिकडे दिसायला हवं. अण्णा हजारे नाही झालं हे. अण्णा हजारे साहेबांनी सांगितल्यानंतर भुजबळ साहेबांनी ठिकठिकाणी डिजिटल पद्धतीने जरा ऐका ना, डिजिटल पद्धतीने काय आहे सगळं केलेलं आहे. आता अण्णाच्या सर्टिफिकेट मिळाल्यानंतर भुजबळ साहेब एकदम समाधानी आहे, सरकार समाधानी आहे की अण्णा साहेबांनी हा आम्हाला सर्टिफिकेट दिलेला आहे. आता त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. टोल विरोधी आंदोलनामध्ये राजकीय पक्षांचा सहभाग वाढला आणि त्यानंतर हे आंदोलन पेटत गेलं. मात्र तोडफोड करून जाळपोळ करून हा प्रश्न खरंच मिटणार आहे का, हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. यावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र वेळ झाली आहे एका ब्रेकची. वैल्स की एक ही पहचान, ज़ोलुटो वैल्स, ज़ोलुटो वैल्स, वैल्स की एक ही पहचान, ज़ोलुटो वैल्स, ज़ोलुटो वैल्स. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे 50 कार्यकर्ते उभे करणार होतात ती सगळी किती वसुली होते वगैरे ते बघण्यासाठी ते कार्यकर्ते नंतर गायब झाले ती गोष्ट वेगळी. पण मग तुम्हाला असं कुठे डिजिटल हे कुठे दिसलं का? आता अलीकडे मनसेने आंदोलन घेतल्याच्या नंतर बऱ्याच टोल नाक्यावरती डिजिटल त्या ठिकाणी लावलेले आहेत, त्या माहिती देत आहेत, लोकांनाही कळते आहे. आणि कार्यकर्ते आमचे गायब झाले नाहीत. त्या ठिकाणी आमची जी मागणी होती ती आम्ही त्या ठिकाणी टोल नाक्याच्या त्या कॉन्ट्रॅक्टरनी बऱ्याच ठिकाणी अंशी पूर्ण केलेली आहे. जे लोकांना अपेक्षित होतं कधीपासूनची जी माहिती आहे, किती टोल वसूल करतोय, कालावधी किती आहे, हे त्या ठिकाणी डिजिटल लावलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या पुढे आमचे कार्यकर्त्यांनी आंदोलन करून थांबले, आजही चालू आहेत. आंदोलन होण्यासाठी वेगवेगळी कारणे त्या ठिकाणी निर्माण होतात. काही वेळेला त्या ठिकाणचे टोल कर्मचारी असतात ते एवढं उद्धट वागतात सामान्य माणसाची, त्याच्यावरनं या ठिकाणी भांडणं होतात, हेही झालेलं आहेत. आम्ही मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे 2 याचिका हायकोर्टामध्ये ह्याविषयी दाखल केलेली आहेत. आणि मॅडम आपण जर म्हटलं जसं की हा टोलमुक्ती होणार का, तर हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. जर तो करायचा असेल, महाराष्ट्र टोलमुक्त जर करायचा असेल, तर मला असं वाटतं की राज्य शासनाने आता जो या रस्ते विकासासाठी जेवढा निधी लागलेला आहे आणि या खाजगीकरणातून जो निधी आलेला आहे, गुंतवणूक झालेला आहे, हा एवढा प्रचंड प्रमाणावरचा निधी राज्य शासनाने उभा करावा लागेल. मग त्याची मार्ग त्यांनी शेवटी जनतेच्या डोक्यावरती हा सगळा कराच्या माध्यमातून तो अर्थसंकल्पात तरतूद करूनच होऊ शकते. म्हणजे एकीकडून जनतेकडून टोल रुपये घ्यायचे किंवा तो न घेता दुसऱ्या टॅक्सेसच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजे असं जे खायचं ते असं घेतलं जाणार आहे, हा मार्ग आहे. त्याच्यामुळे आमची एक अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची की याच्यावरती पारदर्शकता आली पाहिजे, स्वच्छता आली पाहिजे. या कारभारामध्ये लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे की राज्यकर्ते किंवा तो कॉन्ट्रॅक्टर हा अतिशय वाजवी या ठिकाणी दर आकारतोय, टोल आकारतोय आणि चांगल्या सुविधा देतोय, चांगले रस्ते देतोय. कारण 2, 4, 5 किलोमीटर चांगला गुळगुळीत रस्ता असतो नवाबभाई, आपण याची नोंद घ्या आपल्या सरकारने, आणि पुढे खड्डे असतात बरं प्रचंड प्रमाणामध्ये. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं, आबांना पण या ठिकाणी सांगावं लागलं, मंत्री महोदय सरकारला सांगावं लागलं की काही दिवस टोल घेऊ नका. कोकणामध्ये जाणाऱ्या गणपतीच्या गणेशोत्सवाच्या यावेळेला खड्ड्यातून म्हणजे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. अशा बऱ्याच ठिकाणच्या आहेत. ह्या जर सोयी सुविधा तुम्ही दिल्या असतात तर लोक कुठेही टोल भरण्यापासून ना म्हणणार नाहीत असं मला. हरीशजी, कोल्हापूर हे तर एक रोल मॉडेल आहे ह्या सगळ्या टोल वसुलीच्या संदर्भातल्या आंदोलनाचा. अशा वेळेला एक ठोस काहीतरी निर्णय घेणं सरकारला आवश्यक आहे. असा कोणता ठोस निर्णय सरकार घेणार? नाही, कोल्हापूरचं आंदोलन हे रोल मॉडेल आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन पण केलं. नाही, जोकचं प्रकरण वेगळं, हे प्रकरण वेगळं. कारण नाही, नवाबबाई कशा तसे काही
तशी काही मंडळी असू शकतील त्याच्यामध्ये, परंतु त्याचं नेतृत्व करणारी एन.डी. पाटील एन.डी. पाटील किंवा कॉम्रेड पानसरे ह्या मंडळींना कळलं नाही. आपण सुद्धा जाणता, मी पण जाणतो. मला एवढंच म्हणायचं आहे की ठीक आहे रोल मॉडेल आहे, काही ठराविक याच्यापर्यंत मी मान्य करतो. त्याचबरोबर ह्या बाबतीमध्ये मनसेने सुद्धा आवाज उठवला, ही सुद्धा गोष्ट मान्य करा. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, म्हणजेच मला एवढंच म्हणायचं आहे की सकारात्मक दबाव जो आहे तो शासनावरती असला पाहिजे. सकारात्मक, मी म्हटलं सकारात्मक, परंतु आग लावण्याचं राजकारण करणारे, नकारात्मक राजकारण करणारी ही मंडळी आहे. या मंडळींच्या पाठून आपण वाहत जाता कामा नये. त्यांना सुद्धा काबूत ठेवण्याचं काम आपण मंडळीने करायला पाहिजे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, आपण जो प्रश्न मला विचारलात मगापासून 2-3 वेळा मी सांगितलं काय करायला पाहिजे. एक गोष्ट करायला पाहिजे की ज्या वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट केलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठलं तरी एखादं कलम ठेवणं आवश्यक आहे की बाबा रे 5 वर्षांनी किंवा 10 सरकार काय करणार हे मला सांगा, कारण आंदोलन पेटतंय. हा प्रश्न लोकांच्या आंदोलन पेटत वगैरे काही नाहीये. आंदोलन पेटवलं जातं आपल्या सवीसाठी, आपल्या राजकारणासाठी, लोकांना जर मतासाठी जर लोकांना समजावून सांगितलं. आता बघा ना, ज्या नेतृत्व करणारे मंडळी आहेत त्याने सुद्धा समंजस भूमिका या ठिकाणी मांडली. या ठिकाणी संजयने सुद्धा सकारात्मक भूमिका मांडली की आमचा विरोध नाहीये. परंतु आणि म्हणूनच मी म्हटलं की या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आता म्हणून मग अगदी सुरुवातीला मी म्हटलं की हे जे काही झालेले कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याचं पुनर्मूल्यांकन कुठेतरी होण्याची गरज आहे. आणि आजचे मुख्यमंत्री जे आहेत ते सगळं काही समजतात. त्यांना कधी कधी काही मंडळी म्हणतात, आमचे मित्र सुद्धा म्हणतात की त्यांना निर्णय घ्यायला वेळ लागतो. अरे निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो याचं कारण असं आहे की ते सगळं तपासून वगैरे कायद्यामध्ये बसतं की नाही हे सगळं बघूनच निर्णय घेत असतात. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की या बाबतीमध्ये सुद्धा नवाब मलिकांचे नेते आणि सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी या सगळ्यांच्या मध्ये चर्चा करून काहीतरी त्याच्यावरती सकारात्मक तोडगा काढल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु मला जर तुम्ही व्यक्तिगत विचारलात, माझ्या पक्षाला जर तुम्ही व्यक्तिगतपणे विचारलात तर आम्ही हेच म्हणू की वर्षानुवर्षे दुष्टचक्र जे आहे ते संपतच नाही. काही ठिकाणी जे आहेत ना ते टोल 30 वर्ष झाली का 35 वर्ष झाली का 40 वर्ष झाली, हे कुठेतरी संपायला पाहिजेत का नाही. म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित. 1 मिनिट नवाबभाई, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. अरे कधीतरी हस्तांतर करायला आजपर्यंत कुठलाही प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाला त्या IRB वाल्याने किंवा आणखी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याने हस्तांतरित केला असं माझ्या तरी ऐकवत नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की याचं पुनर्मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने आणि आघाडी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. जनतेचा त्यांना साथ नक्कीच मिळेल. कारण याच्या पुढच्या काळामध्ये हे जो काही जनक्षोभ जो उसळला आहे तो उसळणार नाही याची काळजी घ्यावी. रोगे साहेब कुठेतरी मुख्यमंत्री त्यांचे आहेत. सगळे टोलचे त्यांनी फायली मागवली पाहिजे. जर 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल आणि तो संपत नसेल, 20च्या असेल संपत नसेल, तात्काळ सगळे रद्द केले पाहिजे. असा कधी होऊ शकत नाही की 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आणि 30 वर्ष चालते. म्हणजे कुठेतरी हा अव्यवहारिक नुसतं जनतेची म्हणजे त्यांची सिंपती गेन करण्यासाठी बोलणं उचित नाही. मला वाटत नाही की सरकार कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर आणि त्याला फ्री हँड देणार आहे की तुम्ही वसुलत राहा असं कुठेही सरकारमध्ये होऊ शकत नाही. जर असं असेल तर एखादा उदाहरण मुख्यमंत्री साहेबाकडून रोगे साहेब घेऊन गेले पाहिजे आणि तात्काळ उद्या बंद केलं पाहिजे. आणि मी रोगे साहेबांचा एक मोठा सत्कार घेणार आहे. मला वाटत नाही की सरकार, मी मंत्री असताना 5-10 मंत्री या राज्यात झालो, 19 वर्ष आमदार या नात्याने कामं करतो. अंधेर नगरी चौपट राज अशी परिस्थिती या राज्यात होऊ शकत नाही. ठीक आहे, काम देत असताना चूक काही झाली असेल, जे एस्टिमेट गाड्यांचं करतो त्याच्यात बरोबर नाही, त्यासाठीच बोलतो की तुम्ही प्रॉफिट नाही ते आमचं म्हणणं आहे की प्रॉफिट अँड लॉस शेअरिंगची पद्धत नाही. रोगे साहेब जरा बोलू द्या. प्रॉफिट आणि लॉसच्या क्लॉज टाकलं पाहिजे. पण सगळं अंधेर नगरी चौपट राज, कुठला चौपट राज आहे दाखवा ते पृथ्वी बाबांना आणि तात्काळ रद्द करा. आम्ही सगळ्यांचं स्वागत करू बाबा असं कुठे चाललं असेल तर. नक्कीच टोलचा हा मुद्दा जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे आणि हाच मुद्दा आता राजकीय पक्षांचाही जिव्हाळ्याचा बनत चाललेला आहे. मात्र थोडंसं मतांचं राजकारण सोडून
जो काही मुद्दा आहे तो सोडवण्याचा प्रयत्न निदान करायला हवा आणि ज्या प्रकारे म्हणजे ऑडिट करायला हवं, त्या संदर्भामध्ये पारदर्शकता ठेवायला हवी. जे जे काही मुद्दे या ठिकाणी चर्चेला आपले आलेले आहेत त्यांच्यावर जरी सरकारनं थोडासा फार विचार केला, थोडंसं राजकारण बाजूला ठेवून, तरी सुद्धा हा मुद्दा सुटण्याचा आणि जनतेला जो काही सकारात्मक असा विश्वास सरकारबरोबर वाटायला हवा तो कदाचित वाटू शकतो. या ठिकाणी तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. तुमचा मुद्द्यामध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.